हाय फ्रेंड्स, मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये। आज आपण आपल्या रेसिपीमध्ये खूपच हेल्दी पौष्टिक अशी रेसिपी तयार करणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला स्टार्ट करूयात। तर इथे मी 100 ग्राम असा पनीरचा तुकडा घेतलेला होता। त्याला अशा पद्धतीने चॉप करून घ्यायचं आहे। स्क्वेअर आकारामध्ये छोट्या छोट्या पीसेसमध्ये मी कट करून घेते। सर्व पनीरचे तुकडे मी अशाच पद्धतीने कट करून घेतलेले आहेत। पाहू शकता अशा पद्धतीने बारीक असं कट करून घ्यायचं आहे। सोबतच मीडियम आकाराचा कांदा याला सुद्धा बारीक असं कट करून घ्यायचं आहे। तर इथे कांदा सुद्धा छान असं बारीक कट करून झालेला आहे। सोबतच मी इथे छोटा तुकडा गाजरचा घेतला, याला सुद्धा कट करून घ्यायचा आहे बारीक असं स्क्वेअर आकारामध्ये। तर अशा पद्धतीने उभ्या आकारामध्ये कट करायचं सर्वात अगोदर, मग असं स्क्वेअर शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे बारीक। गाजर सुद्धा आपल्या इथे कट करून झालेला आहे। स्वच्छ धुवून घेतलेलं होतं, त्यानंतर साल काढून घेतली आणि मग कट करून घेतलेला आहे। सोबतच हिरवा भरपूर असा कोथिंबीर बारीक कट करून घ्यायचा आहे। कोथिंबीर सुद्धा छान असं बारीक कट झालेला आहे। पाहू शकता कलरफुल भाज्या आपल्या रेडी झालेल्या आहेत। कट करून घेतलेल्या सर्व भाज्या एका बाउलमध्ये ट्रान्सफर करायचं। तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार भाज्यांचा वापर केला तरीही चालेल। इथे बटाटा सुद्धा वापरू शकता, पत्ता कोबी सुद्धा वापरू शकता। जर तुमच्याकडे गाजर वगैरे अवेलेबल नसेल तर तुम्ही आहे त्या भाज्या इथे वापरू शकता। सर्व भाज्या एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलं। आता यामध्ये 2 मोठे चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे। सोबतच 1 चमचा तांदळाचं पीठ घ्यायचं आहे रेसिपी कुरकुरीत होण्यासाठी। आता इथे मसाले वापरूयात। त्यामध्ये थोडीशी हळद घेतलेली आहे, तिखटपणासाठी लाल तिखट घेतलेलं आहे। तुम्ही इथे हिरव्या मिरच्यांचा सुद्धा वापर करू शकता तुमच्या आवडीनुसार। चवीनुसार मीठ घालायचं। पाव चमचा धने पावडर, पाव चमचा जिरे पावडर घातलेला आहे। यामध्ये वापरलेली सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायची आहे अशा पद्धतीने। आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं। एकदम पाणी घालून बॅटर पातळ करायचं नाही आपल्याला, तर थोडं थोडं पाणी घालून घट्टसर बॅटर तयार करायचं आहे। चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉनला जरूर प्रेस करा, म्हणजेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळतील। बॅटर थोडं घट्ट वाटत आहे तर थोडं पाणी आणखी घालते आणि अशा पद्धतीने बॅटर तयार करून घेणार आहे। तर पाहू शकता बॅटर आपलं रेडी झालेलं आहे। अशा पद्धतीने आपल्याला इतकीच कन्सिस्टन्सी बॅटरची ठेवायची आहे, जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही। पाहू शकता बॅटर रेडी आहे। आता गॅसवरती एक पॅन ठेवलं, त्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकायचं। तेल सर्व साइडनी पसरवून घ्यायचं आहे आणि बॅटर एकदा एकजीव करून घ्यायचं आणि थोडंसं बॅटर घ्यायचं आहे चमच्यावरती आणि पसरवून घ्यायचं आहे तव्यावर। आपण इथे छोटे छोटे पॅनकेक तयार करणार आहोत, तर अशा पद्धतीने पातळ पसरवून घ्यायचं आहे। तर एका कढईमध्ये मी 2 पॅनकेक एका वेळेस तयार करणार आहे। तुम्ही 2-3 कढईच्या आकारानुसार तयार करून घेऊ शकता। छान पातळ असं पसरवून झाल्यानंतर यावरती झाकण लावून 1 ते 2 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे। तर यावरती झाकण लावून वरच्या साइडनी ड्राय होईपर्यंत शिजवून घ्यायचं। तर पाहू शकता छान ड्राय झालेला आहे, कलर सुद्धा चेंज झालेला आहे। तर याची साइड चेंज करायची आणि दुसऱ्या साइडनी सुद्धा खरपूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर पाहू शकता खूप छान असा कलर आलेला आहे, एकदम मस्त। दोन्ही साइडनी छान असा खरपूस कलर आलेला आहे। आता आपण काढून घेऊया टिश्यू पेपरवरती, म्हणजे एक्सेस ऑइल निघून जाईल। सारख्या पद्धतीने तव्याला आणखी थोडं तेल लावून घ्यायचं, अर्धा चमचा पसरवून घ्यायचं आहे तेल आणि यामध्ये पॅनकेक पातळ असं पसरवून घ्यायचं। दोन्ही पॅनकेक छान असं पसरवून झाले, यांना सुद्धा झाकून 1 मिनिट शिजू द्यायचं। वरून ड्राय झाल्यानंतर
झाकण काढून याची साईड चेंज करून घ्यायची। दुसऱ्या साईडने सुद्धा खरपूस कलर येईपर्यंत पहिल्याप्रमाणेच परतून घ्यायचं आहे। पाहू शकता दोन्ही साईडने खूप छान असा कलर आलेला आहे। यांना सुद्धा टिश्यूवरती काढून घेऊया। तयार बॅटरपासून मी ते 5 पॅनकेक तयार केलेले आहेत। आपण याला पॅनकेक म्हणू शकतो किंवा पनीर पराठा सुद्धा म्हणू शकतो। अशा पद्धतीने तयार झालेले आहेत। तर कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत किंवा दहीसोबत सर्व केलं तर ही मस्त वाटते खायला। दिसायला जेवढे भारी खायला त्याहून टेस्टी झालेले आहेत। आता एक पॅनकेक मी तोडून दाखविणार आहे। दोन्ही साईडने छान असा कलरफुल कलर आलेला आहे। तर आता आपण तोडून बघूयात की आतमधून कसं झालेलं आहे ते। बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतमधून एकदम टेस्टी अशा पद्धतीचे पराठे तयार झाले। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। खूप खूप धन्यवाद।